सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझ्या हृदयी, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. येशू सदा जीवंत आहे, येशू सदा जीवंत. आजच्या मनाकरता निवडलेला शास्त्रभाग पहिले राजे 8वा अध्याय वचने 46 ते 50. पहिले राजे 8वा अध्याय वचने 46 ते 50. त्यांनी तुझ विरुद्ध पाप केले व तू त्यामुळे क्रोधविष्ट होऊन त्यास त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्या जवळच्या अथवा दूरच्या देशी पाडाव करून नेले. तर ज्या देशात त्यास पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकाच्या देशात तुझकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे. आणि ज्यांनी त्यास पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी ते तुझकडे जीवेभावे वळून त्यांच्या पूर्वजांस दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील. तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यास न्याय दे. तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्या विरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्या विरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्यास क्षमा कर. त्यांचा पाडाव करणाऱ्यांच्या मनात दया उत्पन्न कर, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण ही जी पवित्र वचन वाचली, पहिले राजे याचा 8वा अध्याय त्याची 46 ते 50 वचन. या वचनांमध्ये शलोमोन राजा परमेश्वराला प्रार्थना करत आहे. आणि ही प्रार्थना त्याने केव्हा केली? ज्यावेळेस त्याने जे मंदिर बांधलं त्या मंदिराचं समर्पण तो करत आहे. आणि त्या समर्पणाच्या वेळी शलोमोन राजा परमेश्वराला प्रार्थना करत आहे आणि इस्रायल लोकांच्या पापांच्या क्षमेसाठी तो प्रार्थना करत आहे. आणि तो म्हणतो की त्यांनी तुझ विरुद्ध पाप केले, म्हणजे परमेश्वराच्या विरोधामध्ये त्यांनी पाप केलं आणि त्या पापाचा परिणाम
इस्रायल लोकांना भोगावा लागला आणि अनेक राजे येऊन त्यांना पाडाव करून घेऊन गेलेले आहेत. परंतु शलोमोन राजा 48, 49, 50 वचनामध्ये सांगत आहे किंवा प्रार्थना करत असताना तो सांगत आहे की ते ज्या ठिकाणी त्यांना पाडाव करून घेऊन गेलेले आहे आणि त्यांना कळेल की आम्ही देवाविरुद्ध पाप केलेलं आहे आणि ज्या वेळेस ते तुझ्याकडे वळतील आणि तुझ्याकडे वळून तुझा धावा करतील, तुला प्रार्थना करतील आणि ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, त्यावेळेस तू त्यांची प्रार्थना ऐक आणि तू त्यांना त्यांच्या पापांची क्षमा कर. या प्रकारची प्रार्थना शलोमोन राजा परमेश्वराला करत आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त किंवा देव परमेश्वर हा क्षमा करणारा परमेश्वर आहे. परंतु ज्या वेळेस आपण त्याच्याकडे वळतो, आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतो, त्याला क्षमा मागतो, त्यावेळेस तो क्षमा करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याने सेवेला सुरुवात केली त्यावेळेस म्हणतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जो कोणी पश्चाताप करतो, भग्न अंतःकरणाने परमेश्वराच्या जवळ जातो, त्यावेळेस वचन सांगतं की भग्न अंतःकरण परमेश्वर तुच्छ लेखित नाही. तर भग्न अंतःकरणाने, तुटलेल्या मनाने ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, त्याला याचना करतो, त्यावेळेस तो आपली प्रार्थना ऐकतो. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसावर होता आणि त्याला ती क्रूसाची शिक्षा झालेली होती आणि त्यावेळेस जे त्याला शिक्षा करणारे होते, फटके मारणारे होते, त्यांच्याकडे पाहून तो देवाला प्रार्थना करत होता की हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करीत आहे हे त्यांना कळत नाही. देव हा क्षमा करणारा आहे, तो दयाळू, कनवाळू, कृपाळू आहे. परंतु माझ्या प्रियांनो, मी आणि तुम्ही त्याच्याकडे वळलो पाहिजे. मी आणि तुम्ही त्याच्याकडे पश्चातापाची प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, त्याला क्षमा मागतो, त्यावेळेस सर्व पापांची तो आपल्याला क्षमा करतो. कारण येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. कारण ते त्या शुद्धतेसाठीच, आपल्या शुद्धतेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं निर्दोष निष्कलंक असं रक्त वाहिलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण तू क्षमा करणारा परमेश्वर आहे आणि आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू क्षमा केली. आमचे सर्व पाप, अपराध तू तुझ्या एकुलत्या एका पुत्रावर लादलं आणि त्या ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आमच्या पापांची क्षमा केली. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.